नांदेड पासून 130 किलोमीटर अंतरावरती मातापूर म्हणजेच माहूरगड हे अधिमाया शक्तीचं स्थान आहे. अधिमाया शक्ती रेणुका देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. बांधवांनो, ही अधिमाया शक्ती रेणुका माता या माहूर गडावरती आली कशी, त्याची आपण कथा ऐकणार आहोत. अधिमाया शक्ती रेणुका आपले जर कुलमाता असेल तर आपण हा नक्की व्हिडिओ पाहा. मी हनुमंत पवार एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला पाहू आई रेणुका मातेची कथा. कान्यकुब्ज नगरीचा राजा रेणू होता, रेणू नावाचा, आणि त्यानं कन्या प्राप्तीसाठी भागीरथी तीरावरती फार मोठा यज्ञ तयार केला. आणि या यज्ञातून रेणुका मातेचा जन्म झाला. अग्निमधून निर्मिती झाली. बघा, रेणुका माता पुढे मोठी झाल्यानंतर भगवान शिवशंकराचा अवतार समजला जाणाऱ्या जमदग्न ऋषी, भगवान शिवशंकराचा अवतार त्यांना समजलं जायचं, या जमदग्न ऋषींशी रेणुका मातेचा विवाह झाला. ज्या वेळेला विवाह चालला होता सगळे देव त्या ठिकाणी त्या विवाहाला उपस्थित होते. भगवान शिवशंकराचा अवतार आहे ऋषी, सगळे देव त्या ठिकाणी आले. आणि या लग्नामध्ये बघा, इंद्रदेवाने रेणुका मातेच्या लग्नामध्ये कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस आणि सिद्ध पादुका हे सगळे आहे ना इंद्रदेवानं रेणुका मातेला त्या टायमाला दिलं. बघा, लग्नामध्ये रेणुका मातेचा विवाह झाल्यानंतर माता ऋषींच्या बरोबर घरी गेली, जमदग्न ऋषी बरोबर. पुढे नंतर बघा त्यांना 5 मुलं झाली आई रेणुका मातेला. पहिला मुलगा वसु, दुसरा विश्ववसु, बृहद्वाहन आणि बृहद्वसु, आणि नंतर परशुराम, अशी 5 मुलं झाली. 5 मुलं झाल्यानंतर एक दिवस असं घडलं बघा की माता रेणुका